देण्याचं काम आमची महायुती करेल। स्वित्झर्लंडमधील दावोस इथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने 37 लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले असून हा दौरा 100% यशस्वी झाल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला। ते आज मुंबईमध्ये वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते। या गुंतवणुकीतून राज्यात 43 लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। उद्योग विभागाला आमचा आनंद आहे की इंडस्ट्री, MMRDA आणि सिडको असे मिळून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुमारे 37 लाख कोटीचे MOU करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो। या दौऱ्यात एकूण 81 करार झाले असून त्यामध्ये उद्योग क्षेत्रातल्या 16.69 लाख कोटी रुपयांच्या 51 करारांचा समावेश आहे। विशेष म्हणजे MMRDA अंतर्गत 19.43 लाख कोटींचे 24 तर सिडको अंतर्गत 1.15 लाख कोटींचे 6 करार करण्यात आलेत। एकूण गुंतवणुकीपैकी 80% वाटा हा थेट परकीय गुंतवणुकीचा असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं। ऑटोमोबाईल, संरक्षण आणि फार्मा अशा विविध क्षेत्रात ही गुंतवणूक प्रस्तावित आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू असून मागील वर्षीच्या करारांची अंमलबजावणी गडचिरोली आणि रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं। महाराष्ट्रातल्या महापौर पदाच्या सोडती